ट्रकचा ऍक्सिडेंट झाला आणि ट्रक विहिरीतच पडला. ढोरं वळायचे नाहीत आणि मेलेलं ढोर खायचं नाही. 2 गावाला जोडणारे रस्तेच नव्हते. 8-8 दिवस चुली पेटायचे नाही. ही जर मेली तर तुमच्या रानात कोण कामाला येणार आहे? आपल्या देशात इंग्रज आल्यामुळे शाळा आल्या. त्या बाईनं जर त्याला ताक दिलं नाही तर तिची म्हैस दुसऱ्या दिवशी मी आम्ही ताणून हाणायचो त्यांना. आता त्याने मास्तरकीने त्याची आबरू राखावी नको. रम्या हाण रे हाण, रम्या हाण रे हाण. अर्धवट शिकलेली जी होती का नाही त्यांच्या डोक्यात ती होतं. MA झालेला माणूस होता, मराठा शिक्षक. त्यानं काहीतरी 4 अक्षर बघितले असते, जग बघितलं असेल. शिपायाला बोलून सांगितलं, त्याला बोलून आणलं. त्याने उद्यापासून तू शाळेत यायचं नाही. इमानदारीने वागलं पाहिजे, प्रामाणिकपणाने वागलं पाहिजे, सहानुभूतीने वागलं पाहिजे. की मला जसं कळतंय तसं माझं बाप एका शेतकऱ्याकडं सालगडी म्हणूनच राहील. पुढं 72, 73, 74, 75 ही सलग सुरू झालं. शाळा सुटली की त्या शेतकऱ्याकडं बैलावर जायचं. माझा एक चुलता जे आहे की नाही किवंड होतं, त्यानं आम्हाला शाळेत नेऊन सोडलं. शाळेत गेलं पाहिजे हे आम्हाला कोणी नाही सांगितलं, पण आमच्या आईबापाला कोणीतरी सांगितलं होतं. हो, जन्मलेलं पोरग जे आहे की नाही ती जन्मायचं कशासाठी? तर कुणब्याची जनावरं सांभाळासाठीच. हो, वडोद्याचे सयाजीराव गायकवाडांनी शाळा सुरू केल्या मागासवर्गीयासाठी. तर त्या मागासवर्गीयांच्या शाळेतल्या मुलांना शिकवायसाठी ब्राह्मण शिक्षकांनी नकार दिला. जसा सबका मारला तसा मी शाळेत हेडमास्टरकडे गेलो. सर म्हणलं ह्या मास्तरनं मला विनाकारण मारलं. म्हणलं सरांनी शिपायाला बोलून त्याला बोलवायला लावलं आणि माझ्या तोंडावर सांगितलं त्याला उद्यापासून शाळेत यायचं नाही. कोणाला? त्या मास्तरला. उद्यापासून तू शाळेत यायचं नाही. पार पण काय जातीच्या वरवंट्याखाली पार रगडून गेलेलं. त्यातनं उभं राहायची काही आशाच नाही ना. पण त्यात माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या लोकांचं म्हणजे जीव पोरं होतो आम्ही शाळेत जाणारी, त्यांचं दुर्दैव आणि माझं सुदैव असं की मी बौद्धिकदृष्ट्या त्यांना कुणालाच मेचत नव्हतो. त्याच्यामुळं ती टरकून असायची मला. भांडणं त्यांना तशी व्हायची. भांडणात काय मार खायचं, मार द्यायचं, मार खायचं. एक महिनासुद्धा असा जात नव्हता की जिथं आमची भांडणं झालीत. ही कुठंपर्यंत 7वी 8वी पर्यंत 1 महिना असा जात नव्हता की मारामाऱ्या झाल्यात, भांडणं झालेत, डोकं फुटलंय, रक्त पण निघालं नाही, असा 1 महिना सुद्धा जात नव्हता. तुमचे मित्र कंपनी कोण कोण होते ज्यावेळेसचे? अहो, मागासवर्गीयाला मित्रच नसायचे साहेब. मागासवर्गीयाचे मित्र म्हणजे त्याचे शत्रूच सगळे. मित्र नावाचा प्रकार जो आहे की नाही तो प्रस्थापितासाठी मित्र वगैरे ह्या संकल्पनेपासून मागासवर्गीय कोसो मैल दूर. अशी अवस्था. मित्र काय नाही, असले ते सगळे शत्रूच. मित्र म्हणजे आपल्या जातभाई जे मित्र असायचे ते त्यांची मैत्री कुठपर्यंत टिकायची. हे धपक्याला पार घाबरून ते बी तिकडं ना आम्ही इकडं, अशा पद्धतीनं ते. प्राथमिक शिक्षण तुमचं कुठं झालं? प्राथमिक शिक्षण गावातच आष्टा कासार येते. कसं होतं प्राथमिक शिक्षण? म्हणजे 1ली ते किती, 4थी पर्यंत होतं का 7वी पर्यंत? 1ली ते 4थी पर्यंत. काय दिवस आठवते का तुम्हाला ते? अहो, त्या 1लीच्या वर्गात आम्ही 26 महाराज पोरं होतो 1लीच्या वर्गात. आणि त्या 26 मागासवर्गीय आमची एक लाईन आमची, दुसऱ्या 2 लाईन दुसऱ्या पोरांची असते. आणि त्याच्यामुळं ती सगळी गावातली पिळगाळ जी आहे ना, 1लीत असताना सुद्धा जातीवादानं बोंब मारायची आमच्या नावानं. आणि त्यामुळं आम्हाला ती मुठभेड. आमच्याकडं 2 भाषा, एक कन्नड आणि दुसरी मराठी. कन्नड पण बोलतो का? कन्नड आमच्या गावात कन्नड, अर्धी कन्नड बोलणारी माणसं आणि अर्धी मराठी बोलणारी माणसं. तुम्हाला यायचं का? आम्हाला मला समजता येत, बोलता येत नाही. पण ती मुठभेड मारायची म्हणजे शिव नको ही जी आहे ना, लांब बसणं ही जी सगळ्यात परिस्थिती वाईट. कोण पोरं म्हणायची मग? हो, ती लिंगायताची जी पोरं जी आहे की नाही, लिंगायत आणि जंगम ह्या 2 जातीच्या गावात प्राबल्य. आणि मराठा तोडीच तोड, अर्धा लिंगायत आणि अर्धा मराठा. आणि आमची जी काही 60-65 घरं ती गावाच्या कडला. आणि अशामध्ये आमचं
आणि नेमकं ते आंबेडकर जयंतीचं वारं त्या काळामध्ये सुंदर फिरत चाललेलं असायचं. 56ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. त्या धर्मांतराची फार मोठी लाट मराठवाड्यामध्ये होती. त्या धर्मांतराच्या लाटीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं काय जे काही सांगितलेलं होतं ते कुठलं, त्यावेळेला लोकांनी एकच ध्यानात ठेवलं होतं, ढोरं वळायचे नाहीत आणि मेलेलं ढोर खायचं नाही. आणि ह्याचा फार मोठा प्रपोगंडा आणि प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला. आणि लोकांनी खायचा प्रयत्न केला की त्याच्यावर बहिष्कारच, उपाशी मारावी, पण खाऊ दिलं नाही लोकांनी. आणि माझं वय आता 73 वर्षाचं चालू आहे, म्हणजे माझा 54 सालचा जन्म आहे. आणि 56ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. त्या काळामध्ये आम्हाला काही कळत होतं का? काही कळत नव्हतं. पण 65-66च्या पुढं आम्हाला कळायला लागलं. त्यावेळेला एक कलमी कार्यक्रम होता, बाबासाहेबांनी करे पुकार, बौद्ध धर्म का करे स्वीकार. म्हणजे ही एकमेव घोषणा प्रत्येक बारक्याच्या ते बार तोंडून ते मोठ्या तोंडापर्यंत एकच घोषणा होती. बाबा थोडंसं मी मागत होतो जसं की तुम्ही प्राथमिक शिक्षण सांगितलं का ते? हा, कधीचा काळ होता, कुठला काळ होता तो? 62 ते 66. होय. हा. आणि जसं तुम्ही मुलांचं सांगितलं, शिक्षकांचं काय वर्तन कसं होतं? शिक्षकांचं वर्तन न सांगता येण्यासारखी परिस्थिती. काय होतं? काय ते काही सांगत व्यक्त होत नव्हते, पण सूड उगवायचा ते उगायचेच. मग काय गंमत कशी की एक तर कळत नव्हतं 4थीपर्यंत काय, आणि कळत नव्हतं म्हणजे ते लिंगायत शिक्षक शिवूनच घेत नव्हता. आणि मेजॉरिटी शिक्षक ही लिंगायतच होती, मराठा कोणी नव्हतीच. त्यामुळं मराठ्यांनी शिवू नको भांडणं करून मराठा शिक्षक आले ते हायस्कूलमध्ये. पण प्राथमिकच्या वर्गामध्ये मात्र एक तर लिंगायत आणि ब्राह्मण असे हे 2 जातीतनं शिक्षक सापडले. आणि त्याच्यामुळे ती लिंगायत शिवून घेत नव्हतं. ब्राह्मण मात्र सहानुभूतीने वागायचे. त्यांनी मात्र काही कुठल्या प्रकारचं फारसं काही, कारण त्यांना कळत होतं की बाबा हे आता जागृत युग आहे आणि आपण आणि शिक्षक म्हणून ते त्याचं पावित्र्य थोडं ते जपायचे. आणि पण हे बाकीचे जे काही लिंगायत 1-2 शिक्षक होते ते मात्र काय त्या शिक्षकाचं पावित्र्य कधी जपताना दिसले नाही साहेब. म्हणजे सगळे शिक्षक ते लिंगायतच होते का, दुसरे कोण नव्हते? निम्मी लिंगायत आणि निम्मी ब्राह्मण 4थीपर्यंत. जी 6-7 होते की नाही, 5-6 पैकी 3 ब्राह्मण आणि 2 लिंगायत. काय नाव होती त्यांची, आठवत होतं तुम्हाला? एकाचं आळंगी आणि दुसऱ्याचं काय आठवत नाही, पण ते आळंगी नेमकं आठवतो. लय मारायचा मास्तर. अहो काय ती मारताना तर कसा मारायचा, लय भारी. शर्ट काढून मारायचा, गडी शर्ट काढून ठेवायचा आणि मारायचा आम्हाला. अरे काय काय याशी परिस्थिती. मी त्यांचा स्वतः शर्ट बाजूला काढून ठेवणे. हो का बरं? अस्पृश्यता, शर्ट बाटल. बर. असली ही भावना मानसिकता त्याची. आणि त्याच्या हाताखाली आमची पहिलीच बॅच आमची. हे आमच्या आधी कुणी शाळेतच गेलं नव्हतं. त्यामुळे ती बिचारा ती गावातलाच आमच्या आईबापांना सगळ्याला ओळखत होता ती. त्यामुळं आम्हाला मारायचं झालं तर शर्ट बाजूला काढून मारायचं, ठेवायचा आणि मारायचा भाड्या. होय, विचित्र. बापरे. म्हणजे हे पहिली दुसरी हे 2 वर्ष अनुभवलं बघा. तिसरीला ते खसगीकर नावाचे शिक्षक आले. ते खसगी म्हणून जे उमरगा तालुक्यात गाव आहे ते खसगीकर, ते शिक्षक मात्र इतके चांगले होते की त्या शिक्षकांनी सगळी शाळा व्यवस्थित सांभाळली. ते खसगीकर मात्र नवीन झालेले होते. ते बहुतेक तेही लिंगायतच असावे असं माझा अंदाज आहे. पण त्यांनी मात्र पोरांना सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलं. पण हे आळंगी मात्र काही नाही. आळंगी खसगीकर दोन्ही फार. खसगीकर सरांचं वाईट झालं, येऊन जाऊन करायचे ते दर रविवारी. अविवाहित माणूस होता. आणि उमरग्यावरनं आस्था कासारला येताना ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आणि ट्रक विहिरीतच पडला आणि खसगीकर सर गुरुजी वारलं ॲक्सिडेंटमध्ये. त्यामुळं गाव लई दिवस हळहळ होतं. कारण त्या माणसानं बराच जीव लावला होता शाळेला, गावाला. प्राथमिक शाळेत असताना? प्राथमिक शाळेत. अच्छा. त्यावेळेस वातावरण कसं होतं एकूणच, म्हणजे ते दिवस कसे होते नेमके काय? आता बघा कसं सगळं सोयीसुविधा आहेत ना आपल्याला. आता मी गाडीवर आलो पटकन, तुम्ही बोलवलं का, मी 10 ते 15 मिनिटात आलो आहे ना इथं. तर त्यावेळेस कसं गाड्या, दुकानं किंवा इतर सोयीसुविधा कसं होतं एकूणच, ते दिवस कसे होते नेमके?
एक तर पहिली गोष्ट अशी ते दिवसच दिवस होते. हं. म्हणजे दिवस 6ला उगवला आणि संध्याकाळी 6ला मावळला की सगळा अंधार. हां. आणि मग पुढं कुठं जायचं म्हणलं ते 2 गावाला जोडणारे रस्तेच नव्हते ना. हां. सगळं जायचं वाटण चिखला तर गुडघ्या पावसात तर पाऊस त्यावेळेला तर महिना लागून राहायचा. बर. आणि त्या पावसातनं बाहेर निघायचं म्हणजे सगळीच पंचायत, गुरांची पंचायत, माणसांची पंचायत. हां. माणसांची तर अशी आपदा व्हायची काय 8-8 दिवस चुली पेटायच्या नाही त्या. हां. हे त्याच्या लय आपदा. हां. आणि मग हे गाव चालवणारे पुढारी जे असायचे हां. म्हणजे विशेषतः मागासवर्गीय आमच्या गल्लीतली जी पुढारी जी असायची हां. ती आता ह्या वेळेला 5 वाजली का नाही हं. अशी चावडीवर येऊन बसायची हां. आणि घरात सगळं झोपडच की त्यावेळेला. हां. हां. असं काय नाही. हं. चुली कुणाच्या ह्या वेळेला पेटत नाहीत ह्याच्यावर लक्ष असायचं त्यांचं. बर. ती जी काय 4-5 पुढारी होती गाववाली, हां. गाव चालवणारे, हां. गल्ली चालवणारे हां. किंवा समाज चालवणारे म्हणायचे, हां. त्यांचं लक्ष असायचं की आज कोणाची चूल पेटली नाही, हां. कोणाच्या चुलीत कोणाच्या घरात धूर निघत नाही, हां. ह्याच्यावर त्यांचं लक्ष असायचं. कशा पाय? खायला मिळतंय की नाही ही परिस्थिती. हां. चूल पेटली नाही म्हणजे त्या घरात काही नाही बरोबर. हां. असा ते अंदाज करायचा. धूर निघाला नाही त्या घरातनं हां. म्हणजे त्या घरची चूल पेटली नाही, त्या घरची चूल पेटली नाही म्हणजे त्या घरात काही नाही. हां. तर त्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भात ती 4-5 पुढारी मात्र अत्यंत जवळून आपुलकीनं लक्ष द्यायचे बघा. बर. हम्म. काय करायची, कशी व्यवस्था करायची मग ती एखाद्या? व्यवस्था करताना ते काय करायचे त्यांच्याजवळ बी काय नसायचे, ती बी आमच्या आईबापासारखीच. हां. पण ती गावातली जी काही जमीनदार जी मंडळी आहेत हां. त्यांच्याकडं जायची. हां. आणि आमच्या समाजाला आता हा पावसाळा जाईस्तोर 2 पोती लागणार आहेत, 3 पोती लागणार आहेत, 4 पोती लागणार आहेत. हं. ज्वारी त्यांच्याकडनं ती उचलून आणायची, बर. चावडीवर ठेवायची हां. आणि येणाऱ्या प्रत्येकाला शेर, 2 शेर, 3 शेर त्याच्या घरात जशी माणसं आहेत हां. त्या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचे. बर. त्याची एक वही ठेवलेली असायची हां. आणि त्या वहीवरनं पुढं सुगीत ती वसुली करायची आणि त्या शेतकऱ्याला नेऊन ती परत करायची. मग त्या बदल्यात त्यांना काय द्यायची का हो? ते धान्य आणायचं हा. ते त्या बदल्यात ते काय विकत आणायचं का उसणायचं नेमकं? उसणं हां. जे तुमच्याकडून ते गाववाल्यानं मागून आणायची त्यांच्याकडनं. हा. ही माणसं जगवायची आहेत. हां. ही जर मिली हां. तर तुमच्या रानात कोण कामाला येणार आहे. हां. हे दुहेरी त्यांचा हेतू असायचा. बर. कोणाचा? ज्या शेतकऱ्याचा. हां. ही माणसं जर जगली तर त्याच्या शेतात काम करणार आहेत, हां. ही जगली नाही तर त्याच्या शेतात बी कोण काम करणार आहे, बर. बर. काम कोण करणार नाही. अशा पद्धतीने एकमेकावरती अवलंबून असायचं. आणि हीच पुढारी जी गावची जी आहेत की नाही हां. ती गेली त्यांच्याकडं की ते गुपचूप पाया पडून त्यांना द्यायची ती. होय. हो, त्यांची इज्जत करायची ती. हां. समाज दारात आला हां. ह्या भावनेनं ती माणसं काही म्हणजे काही शेतकरी जे आहेत की हां. नाही इज्जत करायची या लोकांची आणि त्यांना धान्य मागेल तेवढं धान्य द्यायचे आणि तेवढी वसुली ते करायचे. चावडीवर येऊन सुगीचे दिवस झाले, पाडवा झाला हां. की त्या वसुलीसाठी ते चावडीवर येऊन बसायचे. बर. आणि मग ह्या सगळ्यांनी गोळा केलेल्या घरात किती नेले बाबा तू? 400 नेले, 400 आणून टाक. बरं. 413च्या ऐवजी काय असेल त्यांचं ते वरलं म्हणजे काय ठरलेलं असेल त्या पद्धतीनं ते आणून द्यायचं आणि त्यांचं ते धान्य त्यांना परत करायचं. अशा ते पद्धतीचं वसुली करताना काय म्हणजे ते नाव घ्यायची का? काय करायचं? लिहिलेलं असायचं ना ते. बरं, काय हा, म्हणायचं? यादी लिहिलेलं असेल. आता माझ्या बापाचं नाव शंकर गोविंदा कांबळे, हां. शंकर गोविंदा कांबळे. तुमच्याकडे तुम्ही 5 शेर ज्वारी उचलली आहे, आता तुम्ही 6 शेर आणून द्या. ते काय पुकारायची काय? हो, मग वरडायची. बोलवूनच आणायची ना माणसं होय. सगळी. ती सावकार येऊन बसला की चावडीवर हां. हां. की गावच गोळा व्हायचं ना, मस्त वस्ती सगळीच गोळा व्हायची. बर. बरं, कोणाकडे किती आहे कोणाकडे किती आहे ते बोलून बघून जायचं ते. हां. आणि काही लोकांच्या लक्षात राहायचं ना कोणाचं किती आणलं आणि कोणाचे किती आणले, हां. त्या पद्धतीने ते परतफेड करायचे. अच्छा. ती पद्धत काय होती? तुम्ही म्हणलं मी अवलंबून होती ना ती एकमेकावर अवलंबून काय होत्या. नेमकी पद्धत होती? कामाची पद्धत काय होती नेमकी? ती काय? कामाच पद्धतीत पैसा कोण देतच नव्हतं. हां. हं, सगळी जी काही कामाची पद्धत जी होती की नाही हां. धान्यावरच. हो, हां. हं, ज्वारीच. कोण कोण आहेत कामाला जायचं? आता बघा आमचं गाव जे आस्था कासार, हां. महारांकडं कुणालाच जमीन नाही, बर. मांगांनाही कुणालाच जमीन नाही. हां. आणि ही महाराची एक 40 घरं हां. आणि मातंग समाजाची एक 10-12 घरं. हां.
ह्यांच्याकडं कुणाला जमिनी नाही. बर ह्यांचं 8-10 वर्षाचं 7-8 वर्षाचं पोरग झालं हा की त्या शेतकऱ्याच्या गुरामाग, बर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं झालं की ती बैलामाग. हा शिक्षण बिक्षण गेलं खड्ड्यात. शिका म्हणून कोण सांगत नव्हतं का? शिकायला म्हणजे माझीच पिढी सुरू झाली हा आणि शिकायला जे सांगितलं गेलं ते माझ्या पिढीला म्हणजे माझ्या बापालाच कोणीतरी सांगितलं पोरं आता शाळेत घातली पाहिजेत म्हणून. हा शाळा तर ती नवीनच निघालेली ना. हा. शाळा तर कुठं होती त्यावेळेला. हा आमचा जन्म 54चा, हा. ग्रामपंचायत 53ची बरोबर. आणि शाळाही त्याच काळातली. बर बर हा. हा शाळा बी नसायची बोंबलली आणि काय असं सगळं आपल्या देशात इंग्रज आल्यामुळं शाळा आल्या साहेब. बर बर शाळा नव्हत्याच आपल्याकडं. शाळा जे काही सुरू केल्या त्या इंग्रजांनी शाळा सुरू केल्या. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो साहेब, इंग्रजांनी शाळा सुरू केल्या पण त्या शाळेवरती शिकवायला जो काही शिक्षक येईल तो मागासवर्गीय पोरांना तो शिकवितच नव्हता. बर बडोद्याचे सयाजीराव गायकवाडांनी शाळा सुरू केल्या मागासवर्गीयासाठी. तर त्या मागासवर्गीयांच्या शाळेतल्या मुलांना शिकवायसाठी ब्राह्मण शिक्षकांनी नकार दिला. बर ती आली नाही शिकवायला. राजाचं सुद्धा म्हणणं त्या लोकांनी मान्य केलं नाही. ही 1888 सालचा किस्सा सांगतो तुम्हाला साहेब मी. 1888 1888ला म्हणजे इंग्रजांचा काळ. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड साहेबांनी त्यांच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयासाठी शाळा काढल्या तर ब्राह्मण शिक्षकांनी शाळेवर शिकवायला बहिष्कार घातला. म्हणून सयाजीराव गायकवाड साहेबांनी मुसलमान शिक्षक नेमले मागासवर्गीय पोरांना शाळेत शिकवायसाठी. ही अशी 1848ची 88-86ची परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. आणि आम्ही तर त्याच्या पुढं 50 वर्षानंतरची नाही का. आमची परिस्थिती जरा थोडी बरी होती त्यामुळं शिकवायला मास्तर होते पण त्रास देत होते. पण तो त्रास ज्यांनी सोसला तेच टिकले. बरोबर ज्यांनी त्रास सोसला नाही त्यांचं वाटोळच झालं. ती आलीच नाहीत शाळेत. 26 पैकी साहेब आम्ही 10वी पर्यंत फक्त 3 राहिलो. बर पहिलीत किती होतो 26 पोरं होतो हा आणि 10वीला फक्त 3 राहिलो. बर आणि या 10वीतले 3 पैकी एकच पास झाला. ती 2 तिथंच डुबली. होय. ती काय परत 10वीच्या परत वर आली नाही ती. हा आणि मी मात्र 10वीच्या नंतर पार ग्रॅज्युएट होईपर्यंत टिकून राहिलो. अच्छा आणि म्हणून मी इथपर्यंत येऊन आता ती गावापासून आता 150 किलोमीटर लांब गेली 50 वर्ष मी तुमच्या या पंढरीत काढतोय बघा. शिक्षणामुळं शिक्षणामुळं. शिक्षण नसतं तर मी इथं आलो नसतो. आणि इथं आलो नसतो. शिक्षण असून सुद्धा इथली जी काही मंडळी होती का नाही हा ती बाहेरचा माणूस म्हणून टिकूच द्यायला तयार नव्हती. बर इथं आलो त्यावेळेला सुद्धा बाहेरचा माणूस म्हणजे कुठला उस्मानाबाद जिल्ह्यातला माणूस इथं आम्हाला आणि जाती येतात तर सगळीकडे इथं तर तुमचं तर गाव म्हणजे पांडुरंगच बरोबर आहे की नाही. इथं साने गुरुजींनी अस्पृश्यांना देवळात प्रवेश मिळावा म्हणून 1848ला उपोषण केलं. हो हो आणि त्या उपोषणाचा परिणाम थोडा बहुत झाला. ही व्हिडिओ जरा नमायंतरी लागली. नाही तरी आता मी इथं किती आलो 79ला आलो तरी मला त्रास ह्या लोकांनी दिलाच ना. मी थोडंसं पाठीमागे जातो बघा. मग तुम्ही सांगितलं ते त्या काळात तुमच्या लहानपणी म्हणजे लोकांना खाया प्यायला नसलं का ते जे कोण श्रीमंत माणसं आहेत किंवा एखादा शेतकरी गावातली सावकार त्यांच्याकडून ते धान्य घेऊन यायचे. तर ती एक पद्धत होती आहे की नाही म्हणजे एक ती बलुतेदारीची एक पद्धत होती. बलुतेदारी जी पद्धत जी आहे की नाही ती वेगळी. त्या शेतकऱ्याच्या घरी काम करणारा जो माणूस आहे त्याला ते वर्षाला काहीतरी द्यायचं ते बलुत वेगळं. पण ते देऊन बी ते पुरत नव्हतं लोकांना. तरी असं अवस्था काय द्यायची ते देऊन देत नव्हती. काय मिली पाहिजे फुकट राबवून घ्यायची. आणि मग चुली पेटत नाहीत हे लक्षात आल्यानंतर गावचं जे पुढारी जी आहेत की नाही जी त्यांची ताकद वापरून लोकांकडं दबाव आणून शेतकऱ्यांकडून ते लोकांची चुली पेटवायचं काम करायचं. ते काय पद्धती बलुतेदार पद्धत काय होती आणि त्यामध्ये कोण कोण असायचो नेमकं आणि काम कशा पद्धतीने असायची बलुतेदारांची. बलुती म्हणजे आता बघा साहेब गंमत अशी की
12 बलुतेदार नावाची जी जात होती, जात 12 जाती होत्या बलुतेदारीच्या. बरोबर. हा, त्या वेगवेगळ्या जाती. हा. त्यात ती लोहारा आला, हा. सुतारा आला, हा, चांबारा आला, ढोर आला, मांग आला, महारा आला, आणि परत अजून कोण साले बघा, अशा 12 प्रकारच्या जाती. कुंभार बी आहे त्यात. हा, आणि न्हावी आहे. आणि अशा ह्या सगळ्या हिंदू धर्मातल्या 12 जातीचे त्यांचं वार्षिक बलुतं जे आहे ना, त्या शेतकऱ्याकडनं ठरलेलं असायचं. काय ठरलेलं असायचं? 5 पेंड्या ज्वारी, म्हणजे 5 पाचुंदा, एक पाचुंदा म्हणजे 5 पेंड्या. त्या कणसासहित त्या माणसाला ते देऊन टाकायचे कळ्यावर आले. म्हणजे ही त्यांची सगळी ही बलुतेदारीची पद्धत. पण माझा जो एक माणूस होता का नाही, त्याचं बोलतो त्याला ते 5 पेंड्या नव्हत्याच. त्याला उचलून ते रास द्यायचं. ती उचलून ती पेंड्या काय नेत नव्हता. ती त्याची ते हट्टखोरी माणसं होती. ही माणसं त्यांना घाबरून राहायची साहेब. सगळ्यात गाववाले घाबरून कोणाला राहायची तर कसं काय त्याची ती फार मार्मिक किस्सा आहे साहेब तो. जर गावातून फिरायला लागला आणि एखाद्या बाईच्या घरी जर ताक मागितलं त्यानं, त्या बाईनं जर त्याला ताक दिलं नाही तर तिची म्हैस दुसऱ्या दिवशी मेली. ही माणसं अशी खतरनाक होती बघा. जनावर मारून टाकायची. हो, आणि ती परत आणून हीच खायची. अशी त्यांची ती पद्धत होती. म्हणजे त्याचं औषध घालायचं. त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जी आहेत की नाही कणसं असायची. कणस जे ज्वारीची कणसं जी आहेत की नाही, ती असं काय ते पक्षी जे असते की नाही, पक्ष्यांना खायसाठी प्रत्येक दारात 10-12 कणसं अशी बांधलेली राहायची. आणि असं एखाद्या बाईने किंवा कोणी शेतकऱ्यांनी उलट सुलट बोलला, दमदाटी दिली की बाईनं ताक दिलं नाही की तिची म्हैस मेली समजायची. शेतकऱ्यानं ताप दिला की त्याचा बैल मेला म्हणून समजायचं. ती मारायचाच. आणि त्यामुळं नादाला शेतकरी लागत नव्हती. त्याचं एकच कारण की त्यांच्याकडं ही विद्या जी आहे की नाही ती ठरलेली असायची. ती काय सगळ्याच विद्या माहीत नव्हती. ती फक्त ठराविक 1-2 विद्या माहिती ती. आणि ज्याला कुणाला त्यांनी त्रास दिले त्यानं जाऊन त्या महाराला सांगायचं, दादा हे ह्यानं मला असं म्हणलाय, दादा हे मला ह्या असं, ती बाई अशी म्हणली. बर, आणि मग ह्या माणसानं त्याचं ते काम केलेलं आहे रात्री त्या दिवशी. तिची गाय, तिची म्हैस किंवा त्याचा बैल बाहेर. तांबटकरी म्हणून आमच्या गावात एक घर होतं बघा. ती मारुतीच्या देवळाच्या पाठीमागं ती पाल टाकून राहायची. ती त्या एकच कुटुंब, त्याला 5 पोरं होती. आणि ती 5 पोरं ती तांबटाचं काम करत राहायचं ते, आणि तिथं जगायची. ती तांबटाचं काम म्हणजे तांबट करायचं म्हणजे भांडी नीट करणे. ते लोहारच म्हणता काय? लोहार म्हणजे शेतीची अवजारं तयार करणं. आणि तांबटकरी म्हणजे घरातली भांडी जी आहेत का नाही, ती पितळीची भांडी आणि तांब्याची भांडी ती नीट करणं. ते फुटलं बिटलं असेल तर ते त्याला डाग देणं. आणि ती असली कामं ती तांबटकरी करायची. त्यांना तांबटकरी म्हणतात. त्यांना तांबटकरी म्हणायचं. आणि 78ला नामांतराचा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित झाला मराठवाड्यामध्ये, तर आमची वस्ती पेटवायचा मुद्दा उपस्थित झाला गाववाल्याकडून. होय. तर ती आमची वस्ती पेटवायला सगळ्यात आघाडीवर कोण होतं माहिती आहे का? ती तांबटकराचं गाबडं. मग आईला असाला. मग काय झाली गंमत कशी, आम्ही बी काय त्यावेळेला नव्हतो, कारण मी त्यावेळेला नोकरी लागलेलो होतो. आमची सगळी बायका पोरं जी आहेत की नाही सगळी घरातनं बाहेर रानात झोपली, जाऊन रानात गेली निघून, घरं बिरं सोडून. आणि त्यामुळं हे गावात जी काही गाव मारवाडा पेटवायला आली होती, महाराज जी आली होती, पेटवा पेटवीचं काय झालं नाही, पण माणसं मारणार होती ती. आणि गडी माणसं कोणी काही दिसली नाही. ती सगळी गावातनं म्हणजे घराच्या पाठीमागं रान जे होतं काळं रान, त्या काळा रानात जाऊन ती आपली अशी दबी धरून बसली होती लेकरं बाळा घेऊन. त्यामुळे ह्यांना कुणाला सापडली नाहीत आणि ते फिरून गेले निघून माघारी. हायस्कूलच्या वेळेस जर काय किस्से सांगाय मला तुमचे, म्हणजे हायस्कूलला असताना तुमचे मित्र कंपनी कोण होते?
हायस्कूलला आमच्या 2 तुकड्या, बरं. एका तुकडीत सगळे मराठी हां. आणि दुसऱ्या तुकडीत लिंगायत प्लस आम्ही सगळे 12 बलुतेदार, बरं. अशी आमची तुकडी होती. म्हणजे ठरवून केलं होतं कधी? ठरवूनच. हां. म्हणजे शिक्षक शाळेवाल्यांनी ठरवूनच केलं, कारण गावाचे 2 भाग असे वेगवेगळेच. हां. आणि ती मराठ्यांची आणि लिंगायताची भांडणच गावगाड्यात. बरं. तर ती टाळायसाठी शिक्षकांनी केलेला उद्योग तो होता. बरं. हं. असं आज मला लक्षात येते बरं का. त्या दिवशी मला काय आठवत नव्हतं. अच्छा, म्हणजे आता त्याची जाणीव होती. आता ते जाणवतं ते का होतं, केलं तसं केलं असं होतं असं त्यांनी. तर हे असं आमच्या 2 तुकड्या, पण त्या तुकडीतून आमचं जमलंच नाही शेवटपर्यंत. होय. त्या तुकडीत सगळी मराठ्यांची माणसं पोरं. त्या तुकडीला म्हणजे दुसऱ्या तुकडीला तुमचे मित्र एकही नव्हता का? माझे मित्र 1 लिंगायत आणि 2 ब्राह्मणाचे मित्र माझे. हां. हां, ती ही माझ्या तुकडीतली. हां. हो. आणि ती तिकडे मराठ्याची सगळी ती टूर 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 करायचे. आणि बाहेर पडल्यावर कबड्डीच्या ग्राउंडवर त्यांची ना आमची झोपाझोपी व्हायची. हां. आम्ही ताणून हाणायचो त्यांना. होय. हं. आम्ही रिकाम सोडत नव्हतो त्यांना. निबार मारायचो लिंगायत आणि आम्ही बाकी सगळी. हां. म्हणजे माझ्याबरोबर मी एक, आमचा एक दुसरा एक महाराज एक पोरगा होता, एक ढोराचा पोरगा होता, आणि अशा आम्ही 3 आणि राहिलेली 2 ब्राह्मण आणि 3-4 अशी लिंगायत म्हणून अशी आमची कबड्डीची टीम व्हायची. आणि आम्ही ताणून धुपटून हाणायचो त्यांना, बी सोडत नव्हतो आम्ही. होय. एकदा आम्ही मॅच हारलो नाही. हां, मराठ्यांबरोबर आम्ही कधीच हारलो नाही. आणि मग आता शाळेत गेल्यानंतर तुम्ही घरनं डबे वगैरे घेऊन जायचं ना, जेवण करताना मिळून मिसळून बसायचं का त्याकडे तुम्ही? डबं कोण नेतच नव्हतं साहेब. मग सकाळी जेवून जायचं आणि दुपारच्या सुट्टीला घरी जेवायला यायचं. अच्छा. आणि परत घरी जायचं. शाळा जवळ असल्यामुळं का? हा, शाळा गावात असल्यामुळे डबा नाही काही प्रश्नच येत नव्हता. आणि दुसऱ्या लांबच्या गावातून वगैरे काय पोरं यायचे का सगळी शाळेत गावालीच अशी पोरं? नाही, आमच्या गावाच्या शेजारच्या 6-7 गावची पोरं असायची. बरं. म्हणजे भोसगा, दस्तापूर, पांढरी, हंगरगा, बोरगाव, सलगर अशा गावातनं पोरं शाळेत असायची बघा. आणि ती कधी 1-1, 2-2, 1-1, 2-2. हंगरग्याचीच 5-6 पोरं होती. पण बाकीच्या सगळ्या गावातली 1-2, 1-2, 1-2, 1-2. मग ते पोरं डबा आणत असतील ना? ती आणलेली डबा त्यांनाच खायची कुठं ते मधली सुट्टी झाली की आम्ही घरी निघून यायचो. आणि ती तिथं बसायची. त्यांची बसायची. हा, त्यांची बसायची. त्यामुळे हा जेवणाचा मुद्दा कधी पार 10वी होस तर आला नाही बघा. ती बक्काबुक्कीचा खेळ माहिती आहे का तुम्हाला? चेंडू मारामारीचा. माहिती आहे. तर मग चेंडू असा एवढा 8-10 फुटावरनं जर चेंडू मारला तर तू चेंडू सरळ हाताने आडवायचो, धरायचो मी, आणि त्या चेंडूनच ज्यानं मारलाय त्याला सपकं लागवायची. आणि अशा पद्धतीनं एका पोराला रपकं लगावलं तेवढ्यात शिक्षक जवळून चालला होता. आणि चेंडू त्या रमेश चौधरी नावाचा माणूस पोरगा, आणि शिक्षकाचं नाव होई अंबादास चौधरी. त्या रम्याला चेंडू बसवला की चेंडू रम्याच्या हातात गेला. मास्तर काय म्हणावं आता, त्यानं मास्तरकीनं त्याची आबरू राखावी नको. बरोबर. हां, ते म्हण ती त्या रम्याला म्हणतो, रम्या हाण रे हाण, रम्या हाण रे हाण. रम्याने चेंडू हाणला, अडवला चेंडू अडवला, आणि असा चेंडू मास्तरकडे फेकला. म्हणलं तुम्ही हाणा सर. हा करायला. हा तुम्ही हाणा की म्हणलं, बघू काय होतंय ती. मग काय त्याची पाचावर धारण बसली, हा हू करायला लागला. इकडं तिकडे उलटं सुलटं बोलायचा प्रयत्न केला त्यांनी. एक चापट मारली मला, म्हणजे पाठीत सपका एक मारला. जसा सपका मारला तसा मी शाळेत हेडमास्टरकडे गेलो. सर म्हणलं ह्या मास्तरनं मला विनाकारण मारलं म्हणलं. सरांनी शिपायाला बोलून त्याला बोलवायला लावलंच, आणि माझ्या तोंडावर सांगितलं त्याला उद्यापासून शाळेत यायचं नाही. कोणाला? त्या मास्तरला. बरं. उद्यापासून तू शाळेत यायचं नाही. मग ते म्हणलं नाही सर नाही म्हणलं, विद्यार्थी खोटं बोलत नाही. हां, आम्ही लक्ष्मणला आज ओळखत नाही, आज 2 वर्ष झालं. त्यावेळेला तो वर्ग मला वाटते 6वीचा वर्ग होता, आणि 5वी-6वी आम्ही दुसऱ्या वर्गात मी आलो होतो. आणि मी वर्गात 1 नंबरचा विद्यार्थी. त्याच्यामुळं माझ्यावर सगळ्या शाळेचं लक्ष. आणि मास्तर ज्या हेडमास्तरी मराठाच, पण ही चौधरी नावाचा शिक्षक मराठाच. त्याला सरळ सांगितलं त्यांनी
की तू उद्यापासून शाळेत यायचं नाही. लोकं अहो, ते सगळ्यात वापरत नव्हते. महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, की ज्याचं शिक्षण हायर जास्तीत वरच्या शिक्षणाचं ज्याचं जन्म झालेला आहे हां. ना, तो माणूस मृदू झालेला होता. हां. अर्धवट शिकलेली जी होती का हां. नाही, त्यांच्या डोक्यात ती होतच. अच्छा. हेडमास्तर त्यावेळेला MA झालेला होता. बरं 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 बरं. कितवी शिकलेला, MA झालेला माणूस होता, मराठा शिक्षक, हां. MA झालेला. हां. हां, आणि ते परवा वारले वयाच्या 92व्या वर्षी. बरं. कितव्या वर्षी वाढले ते, हम्म. वयाच्या 92 वर्षी जगले ते. हम्म. आणि ते जाऊन येऊन करायचे. ते आमच्या गावात शेजारचं गाव त्यांचं, हां. तुगाव म्हणून गाव. त्या तुगावातले माने आडनावाची माणसं, गावाला भारी असलेली माणसं, हां. पण ते आमच्या गावात शिक्षक MA झालेला माणूस त्यावेळेला, हां. म्हणजे 66-65ला MA झालेला शिक्षक. हां. आणि तो कसं वागणार मग, त्यानं काहीतरी 4 अक्षर बघितले असते की, हम्म. जग बघितलं असेल ना, बरोबर. आणि त्यामुळे ते माइल्ड वागायचे. हे मात्र हम्म. नवीन आलेलं ते आमच्या पुढे किती 2-3 वर्ष 2 वर्षाचा आधीचा. हां. असं काय वय त्याचं आमचं जास्त, हां. लय झालं तर 4 वर्षाचा मोठा असेल माझ्यापेक्षा. हां. 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 आणि ते मग जे माझ्या वयाचाच की. बरोबर. आणि त्या BA सुटला की लगेच शाळेत वशिल्यानं लागला, मराठी हिशोब संस्था हां. लागला की ते टूर 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 करायचा, गावगाड्यात धिंगाणा बिंगाणा घालत भरायचा, मताच्या वेळेला त्यांना मदत करायचं काम करायचं. हां. अशामुळं तेव्हा जेव्हा त्याला म्हणलं तुम्ही माना सर, म्हणलं की त्याला फील झालं ते. हां. आणि मला एक चापट मारली त्यानं. मी लगेच हेडमास्टरकडे गेलो. हेडमास्टर सांगितलं सर, म्हणलं हे असंच झालं. असं म्हणलं शिपायला बोलून सांगितलं, त्याला बोलून आणलं, आणि त्याने उद्यापासून तू शाळेत यायचं नाही. आणि मग त्याची पाचावर धारण बसली. संस्थाचालकाकडे गेलं, संस्थाचालकाने हेडमास्टरला बोलवून घेतलं, समजून सांगितलं. आणि मग हेडमास्टर बी फार त्यावेळेला सज्जन माणूस, हां. सज्जन पुन्हा ते म्हणले की मी जोपर्यंत मुख्याध्यापक आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी इमानदारीने वागलं पाहिजे, प्रामाणिकपणानं वागलं पाहिजे, सहानुभूतीने वागलं पाहिजे. कुठल्याही विद्यार्थ्याला आकसानं शिक्षकांनी वागलं नाही पाहिजे, सोडबुद्धीनं. हां, आकसानं कुठल्याही शिक्षकांना वागलं नाही पाहिजे. ही माने सरांनी फार मोठी समज त्या अंबादास चौधरी सरांना दिली होती बघा. शेती वगैरे तुम्हाला होती का त्यावेळेस? तुम्हाला नव्हती का? आम्हाला कोणा शेती म्हणजे काहीच नाही. मग ज्यावेळेस ती शेतीची वगैरे कामं चालायची किंवा सुगीच दिवस असायचं, हो, त्यावेळेस तुम्ही जायचा का इतरांच्या मग शेतामध्ये? सुगीच्या दिवसात सगळे आई बाबा बरोबर मागच असायचो आम्ही. होय. आमचं शिक्षण जे झालं ते आम्ही बारका जरी असलो ते 5वी 6वीत असताना विहिरीचं आजोरा जे आहे की नाही, हां. ते बायाबरोबर व्हायचं काम केलं. काय व्हायचं? डोक्यावर आजोरा. आजोरा आजोरा म्हणजे खडक, विहिरीतला फोडलेलं, विहीर फोडलेली खडक जे आहे, भराव होतो. हा, हां, भराव म्हणतो आम्ही. भराव म्हणतात त्याला. हां, हां. तर त्याला आम्ही खडक म्हणतो. तो खडक विहिरीतनं गड्याने वर उचलायचा आणि पुढे शेवटी बाया लावलेल्या असायच्या. त्या बायात आम्ही 2-4 पोरं खडक व्हायला एका विहिरीवरचा मी. बरं. ती विहीर पूर्ण होईच तोर. आणि शेतामध्ये काय असायची कामं? काय काय असायची शेतामध्ये? शेतात कामं खुरपायची. हम्म. आणि माझं बाप काय माहिती आहे का, अडचण माझी अशी की मला जसं कळतंय तसं माझं बाप एका शेतकऱ्याकडं सालगडी म्हणूनच राहिलं. बरं. म्हणजे मी 61-62ला शाळेत गेलो हां. आणि 71ला 10वी सुटलो. हां. तोपर्यंत माझं बाप सालगडी म्हणूनच होतं. बरं. त्यामुळं आमचं लईच हाल झालं. त्यामुळं ते बापाच्या मागं फिरणं बिरणं जे असायचं. आणि त्यामुळं बैल सोडणं, जनावरं सोडणं, पिजणं, बैलाला पाणी पाजणं, वैरण घालणं, ही सगळी कामं येत असल्यामुळं लवकर का म्हणजे काय डोळ्यानं बघून बिगून ते जसं वय वाढत गेलं तसं ते आकलन झालं त्याचं. बरोबर. आणि 72ला कॉलेजला गेलो. हां. आणि 72वरनं कॉलेजवरनं उन्हाळ्यात सुट्टीत आलो की एका शेतकऱ्याकडं उन्हाळ्या पाळीत कुळव मारायलाच गेलो ना. होय. हो. आणि माहीत होतं ह्याचं बाप नोकरीला असल्यामुळं म्हाताऱ्याला दिलं सोडून, त्या शेतकऱ्यानं मलाच महिनाभर कुळव मारायला सांगितलं. मी आपलं महिनाभर कुळव मारलं त्याच्याकडं. आणि माझं ते पुढं 72, 73, 74, 75 हे सलगच सुरू झालं. शाळा सुटली की त्या शेतकऱ्याकडं बैलावर जायचं. बरं. अशा पद्धतीने माझं ती 5 वर्षे 4 वर्षे कॉलेजची लाईफची अशी उन्हाळी सुट्टी आहे अशी मजेशीर गेली ती बघा. खाया प्यायला मिळायचं ग त्या काळात? कसं कसलं खायला मिळायचं आणि काय नुसते बोंबाबोंब इथून तिथून. हां. काय ते जायला
चूल पेटायचं नाहीत, रोजगार द्यायचं नाही. काय असायचं मग खायला घरी? काय असायचं कुठं ज्वारीच्या घोगऱ्या आहे आणि ते चार दिवस असेच 4 दिवस तसेच अशाच पद्धतीने दिवस गेले साहेब. मस्त कालवण भाजीला वर काय असायचं? कोरडं डाळ असायचं? डाळ दुसरं काय, हां. 4 आण्याची डाळ आणलेली असायची, 2 आण्याची डाळ, 2 आण्याचं गोड तेल, अशावरचे दिवस घालवले निघायचे. आणि काय मग तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला कोणी हे केलं, म्हणजे शिकलं पाहिजे हे कोणी सांगितलं होतं का त्या काळात तुम्हाला? त्या काळात माझा एक चुलता जे आहे की नाही किंड होतं, बर त्यानं आम्हाला शाळेत नेऊन सोडलं. बर. हां. आणि कुणी शाळेत गेलं पाहिजे, शाळेत गेले ना, घरातल्या लोकांनी शाळेत नेऊन सोडलं. शाळेत गेलं पाहिजे हे आम्हाला कोणी नाही सांगितलं, पण आमच्या आईबापाला कोणीतरी सांगितलं होतं. हो, बर बर बर. म्हणजे आमच्या डायरेक्ट कानावर काय आलं नाही, हां. तू शाळा शिक, असं कर तसं कर, अमुक तर. हां. शाळेत गेल्यानंतर काय झालं हां. की ते आपाप आंघोळणी पडलं आणि शाळेची गोडी लागली. हां हां. हां. आणि चांगलं नीटिक असल्यामुळं सगळ्या बऱ्यापैकी शिक्षण होत गेलं. 10वी पर्यंत वर्गात पहिला होतो साहेब. त्यामुळं माझा लय रुबाब होता गावात, कोणी नादालाच लागत नव्हतं. आणि भांडणं तणं जी 5वी 7वी पर्यंत 8वी पर्यंत भांडणं तणं झाली. नंतर पुढं 2-3 वर्ष भांडणं सगळी बंद झाली, कारण कळायला लागलं होतं सगळ्याला. मला बी कळायला लागलं होतं, बाकीच्या पोराला कळायला लागलं होतं. मग तुम्हाला ज्यावेळेस 10वी झाली तुमची, त्यावेळेस नंतर तुम्हाला कळायचं बाबा शिक्षण घेऊन आपण काहीतरी बनू शकतो, डॉक्टर, वकील किंवा काहीतरी करायचं असतं, हे कळायचं का तुम्हाला त्यावेळेस? 10वीची परीक्षा ज्या वेळेला आम्ही दिली त्यावेळेला शिक्षकांनी व्यवस्थितपणानं, म्हणजे जसं 5वी 7वी पासून शिक्षकांनी सांगायला सुरुवात केली, काय होतंय शिक्षण घेतल्यावर काय होतंय, शिक्षण घेतल्यावर काय होत नाही, माणूस कसा, शिक्षणामुळं माणूस कसा मोठा होतो, हे शाळेतल्या शिक्षकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये 8वी 9वी 10वी 11वीच्या वर्गात सांगितलं बा. आणि त्याच्यामुळं पुढं शिक्षणाला जायला पाहिजे अशा पद्धतीची मानसिक तयारी झाली. अच्छा. आणि आंबेडकर जयंतीचा जो काही मुद्दा होता का नाही, तो मात्र फार मस्त असायचा. शाळा आमच्या परीक्षा कधी असायच्या संपायच्या माहिती आहे का? 10 ते 11 एप्रिलला शाळेच्या सगळ्या परीक्षा संपायच्या. 14 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत आमची लिजिम पार्टी जी आहे का नाही, शेजारची 10-12 गावं आम्ही फिरतच राहायचो. आणि त्या फिरण्यामुळे लिजिम पार्टीमुळं आमच्या मनावरती असा व्यवस्थित परिणाम झाला की आम्ही शिकलं पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही शाळेची 10-12 पोरं, बाकी सगळी गुर्राकी पोरं आमच्या लिजिम पार्टीमध्ये होते. आमच्या गावचा सगळा जे काही गावची जी जनावरं जी आहेत ती महाराजच्या आणि मांगाच्याच पोरांना राखायची. आणि त्याच्यामुळं जन्मलेलं पोरग जे आहे की नाही, ती जन्मायचं कशासाठी, तर कुणब्याची जनावरं सांभाळासाठीच. हो. आणि ही मग पोरं जनावरं सांभाळत आम्हाला जसं कळायला लागलं तसं आंबेडकर जयंतीच्या संदर्भात आम्ही फिरत राहिलो. आणि त्याच्यातून आम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे त्याची गोडी लागली. आणि 3 पैकी एकच महाराजा पोरगा मी पास झालेलो. आणि मग शिक्षणाला कुठं जायचं तर माझ्या गावचा एक शिक्षक प्राध्यापक श्रीकांत सोमवशी म्हणून, ते उमरग्याला प्राध्यापक होते. आणि ते उमरग्याला प्राध्यापक असताना त्याच्या आधी ते गावात शिक्षक होते. म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत होतो शिकायला त्यावेळेला ते शिक्षक बी होते. आणि तिकडं ते कॉलेजवरती पोस्ट निघाल्यामुळे ते MA होते राज्यशास्त्राचे. आणि त्यामुळे ते उमरग्याला प्राध्यापक म्हणून काम करायचे. 10वी सुटलं की त्यांनी, मी त्यांच्याकडे गेलो, सर मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि सगळ्यात सोय काय झाली कॉलेजची की ती कॉलेजवरती वसतिगृह होतं साहेब. जनता वसतिगृह म्हणून कॉलेजवरचं वसतिगृह होतं. त्या वसतिगृह चालवणारे 2 शिक्षक होते, एक नागणे आणि दुसरे भोसले म्हणून. हे दोन्ही मराठा शिक्षक 400 विद्यार्थ्यांचं वसतिगृह ते चालवायचे. आणि दर आठवड्याला कॉलेजच्या प्रिन्सिपलबरोबर वसतिगृहाच्या दोन्ही अधीक्षकांची आणि ते प्राचार्याची मिटिंग व्हायची वसतिगृहाच्या संदर्भात. वसतिगृहाचे हे दोन्ही अधीक्षक, कॉलेजचे प्राचार्य नाशी मुसांडे म्हणून आणि तहसीलदार ह्यांच्याबरोबर त्यांचं व्यवस्थित कम्युनिकेशन असायचं. राशनचे गहू आणि मिलो हे
ह्या 400 पोरांच्या वसतिगृहाला पुरेल इतकं राशींचं गहू तहसीलदारकडून ही मंडळी आणायची बघा. बरं. आणि आम्हाला 4 वर्ष जेवायला घालून त्यांनी आमची शिक्षणं पूर्ण केली. बरं. त्या वसतिगृहामुळं शिक्षण पूर्ण झालं. नसतं वसतिगृह तर शिक्षण पूर्ण झालं नसतं. आता माझा आता आपण शेवटी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचं काय योगदान वाटतं तुम्हाला? मी तुमच्या घांड्यामध्ये बाबासाहेबांचा प्रभाव तुमच्यावर कशा पद्धतीने पडला हो? आंबेडकर जयंती जी आहे त्या जयंतीच्या शिवाय दुसरा आमच्यावर प्रभाव पडण्यासाठी काहीच नव्हतं साहेब. काय असं तुम्हाला बाबासाहेबांनी त्या जयंतीमधनं काय कळलं तुम्हाला नेमकं असं? एकच कळायचं की शिकलं की बाबासाहेबासारखं होतंय. हां. कसं हां. शिकलं की बाबासाहेबासारखं होतंय. बाबासाहेबांनी काय केलं? हां. घटना लिहिली. हां. बाबासाहेबांनी काय केलं? धर्मांतर केलं. धर्मांतर कशासाठी केलं? हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीतीला असलेल्या चालीरीतीतून धर्म सोडायसाठी म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ह्या 2-3 गोष्टी अत्यंत म्हणजे काय म्हणतो ते फार त्रोटक माहिती फार ग्रॅज्युएट होईपर्यंत बाबासाहेबांच्या संदर्भात होती. म्हणजे 10वी होईपर्यंत होती. 10वीच्या पुढं कॉलेजांमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मात्र बाबासाहेब थोडासा वाचनामध्ये आला. आणि पुस्तकं नव्हतीच नाही. गावात जोपर्यंत होतो तोपर्यंत पुस्तक मिळायचा संबंधच नव्हता ना. शाळेचीच पुस्तकं मिळायची नाहीत. तेव्हा बाबासाहेबांची पुस्तक कधी घ्यायचं आणि का वाचायचं ते. तर ती कॉलेजमध्ये गेल्यानंतरच पुस्तक बाबासाहेबांच्या संदर्भातली वाचायला मिळाली. आणि बाबासाहेबांच्या संदर्भातलं जे काय बाबासाहेब कसे म्हणजे बाबासाहेबांनी शिक्षण कसं घेतलं, शिक्षणातून बाबासाहेबांनी बाबासाहेबाला कसा त्रास झाला, बाबासाहेबांना त्या शिक्षणाला कसं बाबासाहेबांनी तोंड दिलं, ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला वाचायला मिळाल्या साहेब.